देशात इंधनाचा तुटवडा नाही, लॉकडाऊनच्या अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई होणार आहे। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। घरगुती गॅसच्या पुरवठ्यात 75% वाढ वाढणाऱ्या किमतीचा भार सरकारनं सहन केला। फडणवीसांकडून स्पष्ट। मुख्यमंत्री प्रत्येक गोष्टीत खोटं बोलतायत, सर्व सुरळीत सुरू आहे। मग केरोसिन का सुरू केलं? भास्कर जाधवांचा सवाल। 8 ते 10 वर्षापासून बंद असलेलं केरोसिन का वाटतंय? जाधवांची टीका। जिथे पीएनजीचं वाटप सुरू आहे तिथे तातडीने पीएनजी घ्यावं। 3 महिन्यानंतर त्या ठिकाणी कदाचित एलपीजी बंद होईल। पीएनजीचा जास्तीत जास्त उपयोग झाला पाहिजे। पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची माहिती। अकोल्यात गॅस सिलेंडर तुटवड्याचा आज पहिला बळी। गॅससाठी रांगेत उभं राहून चक्कर येऊन शंकरराव शिरसाट यांचा मृत्यू। वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा आरोप। मुंबईसह नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये 12व्या दिवशीही घरगुती गॅस सिलेंडरसाठी रांगा। एचपी गॅसच्या गोडाऊन बाहेर पहाटेपासूनच रीक। काही ठिकाणी बुकिंग करूनही गॅस मिळत नसल्यानं नागरिक हैराण। रत्नागिरीमध्ये एलपीजी गॅस वाहतुकीला कायदेशीर संरक्षण मिळणार। एलपीजी गॅस टँकर आणि सिलेंडरची वाहतूक पोलीस संरक्षणात होणार। गॅस वाहतुकीला अडथळा आणल्यास आता कायदेशीर कारवाई होणार। मुंबईतील वाशीनाका, चेंबूर, अशोकनगरमध्ये गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या रांगा। ऑनलाईन बुकिंगमध्ये तांत्रिक अडथळे आणि घरपोच सेवेत दिरंगाई होत असल्यानं नागरिक हवालदिल। काही ठिकाणी 10 दिवसांपासून सिलेंडर मिळत नसल्यानं नागरिकांचा संताप। अंबरनाथमध्ये इंधन संपल्याच्या अफवांमुळे पेट्रोल पंपावर वाहनधारकांची गर्दी, तर इंधनाची टंचाई नसल्याचं पंप चालकांकडून स्पष्ट। बुलढाण्यातील रेणुका पेट्रोल पंपावर नियमांचं उल्लंघन करून इंधन विक्री। पेट्रोल पंप मालकावर फौजदारी गुन्हा दाखल। TV9 मराठीच्या बातमीची पोलिसांकडून दखल। बुलढाण्यात इंधन तुटवड्याचा शाळकरी विद्यार्थ्यांच्या बस सेवेला फटका, तर तासनतास वाहनांच्या रांगेत उभं राहून शाळेच्या बसमध्ये इंधन भरून घेण्याची वेळ। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमधील सावरखेडा फाट्यावर तरुणाने स्वतःची दुचाकी पेटवली। पेट्रोल मिळत नसेल तर दुचाकी कशाला पाहिजे असं म्हणत दुचाकीला आग लावली। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। छत्रपती संभाजीनगरमध्ये बंद पडलेल्या उद्योगाला नवसंजीवनी। बीपीसीएल कडून 15 पावडर कोटिंग प्लांटला पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा। खरातने सावकारी व्यवसायातही मोठं जाळं निर्माण केलं होतं। सावकारी व्यवसायात काही मोठे राजकारणी, अधिकारी वर्गाचाही समावेश। काही मोठ्या भक्तांनी काळा पैसा सावकारीसाठी दिल्याची ही सूत्रांची माहिती। भोंदू खरात हवाला रॅकेट चालवत असल्याची सूत्रांची माहिती। दुबईपर्यंत पैशाची देवाणघेवाण होत असल्याचं समोर। खराचे अनेक बडे भक्त आणि अधिकारी मदत करत असल्याचेही समोर आलंय। ओळख असणं म्हणजे कृत्यात सहभागी असणं असं होत नाही। खरातने महिलांसोबत केलेल्या घृणास्पद कृत्याबाबत माहिती नव्हती। घटनेचा निषेध करतो। खरातला कठोर शिक्षा मिळायला हवी। आरोपांवर दीपक केसरकर यांचं स्पष्टीकरण। मंत्रालयासोबतच खराचा सगळीकडे वावर। खरातल्या सरकारने राजमान्यता दिली होती। संजय राऊतांचा आरोप। तर सत्ताधारी सांगतात 40 आमदार खराच्या पायाचं तीर्थ प्यायला जात होते। राऊतांचा दावा। पोलिसांनीच पीडितांचे व्हिडिओ व्हायरल केले असतील। ठाकरेंच्या सेनेचे नेते अंबादास दानवेंचे वक्तव्य। पीडितांचे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले होते। खरातला सुया टोचून मारलं पाहिजे। एका दिवसासाठी कायदा बदलून खरातला भर चौकात शिक्षा द्या। सुधीर मुनगंटीवारांचा संताप। चाकणकरांनी राजीनामा दिला हे योग्यच केलं, अशीही प्रतिक्रिया। भोंदू खरातची एसआयटी कडून सलग 10व्या दिवशी चौकशी। काल उशिरा दाखल झालेल्या 2 गुन्ह्यांबाबत देखील चौकशी। भोंदूबाबतचे सावकारी व्यवसाय, हवाला रॅकेटबाबत चौकशीची शक्यता। भोंदू खरातच्या सांगण्यावरून लोकप्रतिनिधींनी बँकेची जागा बदलली। अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कृष्णा चांदगुडे यांचा दावा। नाशिक जिल्हा बँक द्वारका परिसरातून सीबीएस परिसरात स्थलांतरित केली। चौकशी संदर्भात पोलिसांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पत्र दिल्याची माहिती। चाकणकरांना पुढे करून सहकाऱ्यांना वाचवण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न। नेत्यांसाठीचे पाप लपवण्यासाठी चाकणकरांचा वापर केला जातोय। भास्कर जाधवांची टीका। सरकारनं चाकणकरांवर कारवाई करून थांबवू नये। खरात प्रकरणात असलेल्या सर्वांवर कारवाई करावी। भास्कर जाधवांची मागणी।
खरातवर जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून जन्मठेपेची शिक्षा द्या. सिन्नरच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांची मागणी. रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावरून रोहिणी खडसे यांची टीका. वैयक्तिक कारणांपासून सुरू झालेला माज 2 ओळींच्या राजीनाम्यावर उतरला. रोहिणी खडसेंची टीका. चाकणकरांना पदाची गरिमा देखील ओळखता आली नाही याचं दुःख वाटल्याची मनीषा कायंदेंची प्रतिक्रिया. सुनेत्रा पवारांची भूमिका योग्य असून निष्पक्ष चौकशीसाठी पदावरून बाजूला होणं योग्य असल्याचं केलं वक्तव्य. चाकणकरांचा 1 ओळीचा राजीनामा कर्माचं फळ हे चुकत नाही. कर्माचं फळ याच जन्मात भोगावं लागतं. अंजली दमानिया यांची प्रतिक्रिया. निलेश चाकणकर आणि चौधरी नावाच्या व्यक्तीची 450 कोटींची कंपनी. चौधरी हा तटकरेंच्या जवळचा माणूस. अंधारेंचा तटकरेंसह चाकणकरांच्या पतीवर आरोप. रुपाली चाकणकरांचे आर्थिक स्रोत तपासण्याची मागणी. खरात प्रकरणात सुनील तटकरे आणि चाकणकरांना 6 आरोपी करा. विकास लवांडे यांची मागणी. तर विरोध करणाऱ्या कोकाटेंना मंत्रिपद देऊ नका असा आग्रह खरातने तटकरेंना केला होता. लवांडे यांचा गंभीर आरोप. बाकी नेते बुवाबाजीवर पैसे उडवतात. मी जनतेला मदत करतो. कार्यकर्त्यांना सर्वोच्च मानतो. पाठीत खंजीर खुपसणं आम्हाला जमत नाही. आमची कामं सरळ आहेत. तुम्ही तुमच्या घरात चौकशी करा. गायकवाड यांची श्वेता महालेंवर टीका. राष्ट्रवादीचं विलीनीकरण करायचं आहे. त्यांनी सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करावी. त्या निर्णय घेतील. राष्ट्रवादीच्या एका वरिष्ठ नेत्याचं खासगीत विधान. ज्या पक्षाला वटवृक्ष म्हणून अजितदादा काम करत होते तिथल्या महिलांना देखील अजितदादांनी न्याय दिला. अजितदादांच्या आठवणीत रुपाली ठोंबरे पाटील भावूक. डीजीसीएकडून व्हीआयपींच्या प्रवासासाठी नव्या गाईडलाईन्स जाहीर. मात्र 2014च्या तुलनेत 2026च्या गाईडलाईन्स थोड्या विस्तृत. 2014 मधील गाईडलाईन्सची काटेकोर अंमलबजावणी झाली नाही. रोहित पवार यांचा आरोप. अजित पवारांच्या अपघाती निधनाला 2 महिने पूर्ण. अजितदादांच्या आठवणीत सुप्रिया सुळे. रोहित पवारांचं ट्विट. तर दादा अजूनही आपल्या अवतीभोवती आहे तसंच वाटतं. सुप्रिया सुळेंनीही व्यक्त केल्या भावना. जिरवाळांच्या व्हिडिओची सत्यता तपासली पाहिजे. संजय राऊत यांची मागणी. विरोधी पक्षाच्या बाबतीत घटना घडल्या असत्या तर आधी फाशी मग चौकशी असं म्हणत लगावला टोला. तर मुख्यमंत्र्यांनीच काल चौकशीचे आदेश दिलेत. लवकरच सत्य समोर येईल. दत्ता भरणे यांचं प्रत्युत्तर. नरहरी झिरवाळांसंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार निर्णय घेतील. झिरवाळांवर मंत्री बावनकुळेंची प्रतिक्रिया. राजकारणात लवकरच मोठा भूकंप होणार. ऑपरेशन टायगर होणार की ऑपरेशन तुतारी हे योग्य वेळी समजेल. शिवसेनेच्या खासदार ज्योती वाघमारे यांचा दावा. पत्रकार परिषदेत शंभूराज देसाई आणि एसपी तुषार दोशी एकत्र. त्यांची का अडचणी करता? मला खासगीत विचारा. सर्व सांगतो. एसपी तुषार दोशींवर विचारलेल्या प्रश्नावर देसाईंची प्रतिक्रिया. मलबार हिल विधानसभेतील सर्व गॅस वितरकांना मनसेचं पत्र. सामान्यांना डावलून जैन समाजावर विशेष प्रेम दाखवल्यास दणका देणार. मलबार हिल विधानसभेत गॅस वितरकांना मनसेची तंबी. मंगलप्रभात लोढा हे महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आहेत की एका विशिष्ट समाजाचे मंत्री आहेत? ठाकरेंचे शिवसेनेचे प्रवक्ते अखिल चित्रे यांचा सवाल. दरम्यान जैन समुदायाला गॅस हवा असल्यास कार्यालयाशी संपर्क करा असं पत्र मंत्री लोढा यांनी जैन समुदायासाठी लिहिलंय. राष्ट्रीय महामार्गातील प्रकल्पग्रस्तांसाठी सरकारचा महत्त्वाचा निर्णय. राज्यातील 28,000 प्रलंबित दावे जलद मार्गी लागणार. यासाठी 57 अतिरिक्त आयुक्त आणि अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती. राज्यातील सर्वच 6 महसूल विभागात लवाद स्थापन. अहिल्यानगर महानगरपालिका सभागृह गोंधळ प्रकरणी नगरसेवक श्रीपाद छिंदम यांची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार. धमक्या आणि सभागृहातून बाहेर काढण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप. नगरसेवक श्रीपाद छिंदम यांच्याकडून पोलीस संरक्षणाची मागणी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सर्वोत्तम पोलीस अधीक्षकाचा गौरव. ई गव्हर्नन्स सुधारणांमधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मान. पवारांच्या राष्ट्रवादीच्या युवक काँग्रेसची 7 एप्रिलला प्रदेश कार्यकारिणी बैठक. सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत बैठक होणार. युवकांच्या संघटन बांधणीसाठी मुंबईत बैठकीचं आयोजन. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेला भेट. राज्य सरकारनं शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्याने बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्याकडून मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सत्कार. सोलापूर एमआयडीसीतील उद्योजकांना क्रिटिकल इन्फ्रा स्कीममधून विशेष बाब म्हणून
14 कोटी रुपयांची सूट देण्यात आली. एमआयडीसीतील उद्योजकांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वपूर्ण निर्णय. भाजप आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्याला यश. अमित शहांकडून ममता बॅनर्जी सरकारवर 14 गंभीर आरोप असलेले आरोपपत्र प्रसिद्ध. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची ममता बॅनर्जी सरकारवर टीका. विवाहित पुरुषाचे दुसऱ्या महिलेसोबत लिव्ह इनमध्ये राहणं गुन्हा नाही. अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय. तर महिलांचा सन्मान, कुटुंबाची स्थिरता आणि मुलांचं भविष्य हे दुर्लक्षित करून कोणतीही व्यवस्था मजबूत होऊ शकत नाही. कायदा जर संवेदनांपासून दूर गेला तर न्याय अपूर्ण राहतो. चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया. निवडणूक प्रक्रियेतील गैरप्रकार रोखण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका. सुप्रीम कोर्टात अॅडव्होकेट अश्विन कुमार उपाध्याय यांची याचिका. तर आगामी निवडणुकीत मतदानावेळी बोटांचे ठसे घ्या. उबोळ्यांच्या बायोमेट्रिक ओळख प्रणालीची अंमलबजावणी करा. जनहित याचिकेत अश्विनी कुमार उपाध्याय यांची मागणी. मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदासाठी 2 नावं चर्चेत. अश्विनी भिडे आणि असीम गुप्ता यांची नावं चर्चेत. मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदासाठी अश्विनी भिडेंचं नाव आघाडीवर. पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठातील वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनीचा डिलिव्हरी बॉयकडून विनयभंग. डिलिव्हरी पार्सल देण्यासाठी आलेल्या डिलिव्हरी बॉयने विद्यार्थिनी समोरच आक्षेपार्ह हावभाव केले. सागर वाजे असं या डिलिव्हरी बॉयचं नाव. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या रेल्वे प्रकल्पाला वेग. कोल्हापूर ते वैभववाडी 108 किलोमीटर रेल्वे लाईन प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार. पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांना कोकणात जाण्यासाठी आता थेट पर्याय मिळणार. बिल्डर गुरुनाथ चिस्कर आत्महत्या प्रकरणी एनसीबीचे झोनल डायरेक्टर अमित घावटेंवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी आणि नवी मुंबईच्या एएनसीचे सिनियर पीआय संदीप निगडे यांनी मानसिक छळ केल्याचा आरोप. चौकशीच्या नावाखाली कोट्यावधींची लाच मागितल्याची माहिती. पुण्यात पोलीस भरती दरम्यान धावत असताना युवकाचा मृत्यू. पुण्यातील शिवाजीनगर मैदानावरील दुर्दैवी घटना. पुरुषोत्तम बुरकुल असं मृत युवकाचं नाव.